नमस्कार. 7 ऑगस्टचा हा दिवस मेष राशीच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरणार आहे. जर तुमची राशी मेष असेल तर आजचा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुमच्या पाठीमागे रचले गेलेला शतकातील सर्वात भयंकर महाचक्रव्यूह आता भेदला जाणार आहे. हो मंडळी, तुमच्या हसत्या खेळत्या घरात मिठाचा खडा टाकणारा, तुमच्या पाठीमागे गेम खेळणारा आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे स्वप्न पाहणारा तो गुप्त शत्रू आता रक्ताचे अश्रू रडणार. पण हे घडणार कसं? एक अशी गुप्त स्त्री जिचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, ती स्त्री अचानक समोर येणार आहे. शत्रूचा संपूर्ण भुरका टरटर फाडणार आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये महाविशेष भागात आपण पाहणार आहोत तो गुप्त शत्रू कोण आहे, ती स्त्री कोण आहे ज्यामुळे हा पर्दाफाश होणार आहे आणि 7 ऑगस्ट पासून मेष राशीचा काळ कसा बदलणार आहे. बरोबर ऐकलं मंडळी. मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 7 ऑगस्टची रात सामान्य रात्र नाही. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासामध्ये ग्रहाची अशी भयंकर आणि विनाशकारी चाल शतकातून एखाद्या वेळेस पाहायला मिळेल. विनाकारण तुमच्या आयुष्यात वाद पेटलेले नाही, विनाकारण तुमच्या हसत्या खेळत्या घरात गैरसमज निर्माण झाले नाही. या सगळ्यामध्ये ग्रहाची एक अशी अदृश्य शक्ती काम करत होती जिचा फायदा तुमचे गुप्त शत्रूने उचलला. पण आता 7 ऑगस्ट रोजी ग्रहाची हीच चक्र फिरणार आहे ज्याची तुम्ही कधी विचारही केला नाही, ज्याच्यावर काळ बनून तुटणार आहे. लक्ष देऊ नाही का? मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह. मंगळ म्हणजे पराक्रम, मंगळ म्हणजे रक्त, मंगळ म्हणजे आक्रमकता. आणि 7 ऑगस्टची रात्र ही मंगळ ग्रह अत्यंत प्रक्षोभ आणि शक्तिशाली स्थितीत प्रवेश करतात. मंगळाची ही अंगारक दृष्टी थेट तुमच्या 6व्या भागावर म्हणजे शत्रुस्थानावर आणि 7व्या भागावर म्हणजे गृहस्थ आणि कुटुंब स्थानावर पडत आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ होतो, गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही वर्षापासून तुमच्या घरातील आनंद हिरवून घेण्याचा, नवरा बायकोमध्ये, आई मुलामध्ये किंवा भावा बहिणीमध्ये विस्तवत जास्त नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याचा जो क्रूर कट रचला होता, तो कट कारस्थानाचा घडा होता, पूर्णपणे भरला होता. राहू आणि केतूची विक्र दृष्टी तुमच्या गुप्त शत्रूच्या बुद्धीवर असा काही प्रबळ पडणार आहे की जे झाले ते तुमच्यासाठी विणले होते त्या जाळ्यात ते स्वतः पाय अडकून बसणार आहे. शत्रूने टाकलेला प्रत्येक डाव, ज्याने रचला होता प्रत्येक महाचक्रव्यूह आता 7 ऑगस्ट नंतर उलट फिरणार आहे. विचार करा, आजवर तुम्ही गप्प बसला, सोसलं, सहन केलं. घरात रोजचे कटकटीचे वातावरण, पैशाची नासाडी आणि कारस्थानाशिवाय होणारे भांडण तांडण. तुम्हाला वाटत होतं का की हे सगळं नशिबामुळे होतं? नाही, एका गुप्त शत्रूची रचलेलं तांत्रिक आणि मानसिक खेळ होता. पण 7 ऑगस्टचा हा महायोग सांगतो की आता शत्रूचा खेळ खल्लास झाला. ग्रहाचे हे दुर्मिळ नक्षत्र परिवर्तन शत्रूचे सर्व पत्ते उघडे पाडणार आहे. ज्या शत्रूने तुमच्या घरात आग लावायचे काम केले, तो शत्रू आता स्वतःच्या आगीत भस्मात होणार आहे. मंगळचा हा महागोचर मेष राशीच्या जातकांना एक अफाट ताकद देणार आहे. तुमच्यातील भीती आणि येणारा आणि सत्याचा विजय होणारा हे 7 ऑगस्ट पासून असा काळ सुरू होत आहे जिथे सत्याचा भुरका फाटणार आहे. असत्याचा, कपटाचा पुरता सत्यानाश होणार आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे, हा महायोग कसा अचानक कसा काय घडणार आहे? या ग्रहाच्या खेळाचा वापर करून ती स्त्री कशी समोर येणार हे आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता उघडणार आहे तो सर्वात मोठा रहस्यमय कोड ज्याचा विचार करून तुमची झोप उडाली होती. तो गुप्त शत्रू नेमका कोण आहे आणि 7 ऑगस्टला अशी कोणती घटना घडणार आहे ज्यामुळे ती स्त्री समोर येऊन संपूर्ण महाचक्रव्यूहचा भांडाफोड करणार आहे. स्मरण ठेवा जातकांनो, हा शत्रू तुमच्यापासून 100 किलोमीटर दूर
बसलेला कोणी अनोळखा माणूस नाही, तर हा शत्रू तुमच्या अगदी जवळ आहे. हा असा व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्ही हसलात, ज्याच्यासोबत तुम्ही उठला बसला, ज्याला तुम्ही स्वतःच्या माणसासारखा मान दिला, ज्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला. हा शत्रू असा आहे जो समोरून गोड बोलतो, पण तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवतो, पण पाठीमागे वळताच तुमच्याच हसत्या खेळत्या घरात आगीची ठिणगी टाकतो. नवरा बायकोच्या विश्वासाला तडा घालणे, घरातील लहानाशा मोठ्याशा विरोधात भडकवणे, तुमच्या पैशावर आणि प्रगतीवर वाईट नजर ठेवणे, हाच नराधमाचा एकमेव हेतू आहे. तुम्हाला वाटत होतं की हा घरातील भांडण आपोआप होतं, अजिबात नाही. हा गुप्त शत्रूने अत्यंत चालाखीने टप्प्याटप्प्याने तुमच्या घरात विष कालवायचे काम केले आहे. पण ग्रहाची चाल बदलली तसा माणसाचा काळही बदलतो. आणि आता 7 ऑगस्टला प्रवेश करणार आहे ती स्त्री. आता लक्ष देऊन ऐका, ही ती स्त्री कोण आहे नेमकी. ज्योतिषशास्त्राच्या सूक्ष्म गणितानुसार ही स्त्री तुमच्या आयुष्यात 3 वेगवेगळ्या रूपापैकी एक रूपात प्रकट होणार आहे. पहिले रूप, ही स्त्री तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील एखादी अतिशय प्रामाणिक सत्यप्रिय स्त्री असू शकते, जिच्या नजरेतून आजवर शत्रूचे काळे कृत्य सुटले होते. पण आता अचानक 7 ऑगस्टच्या महायोगामुळे तिच्या हाती असा पुरावा लागणार आहे, पाहिल्यानंतर ती शांत बसणार नाही. दुसरे रूप, ही ती तुमच्या ओळखीतील, नात्यातील किंवा जवळची एखादी अशी स्त्री असू शकते, जिच्या समोर शत्रूने स्वतःच्या अहपणात किंवा चुकीचे षड्यंत्राची कबुली दिली होती. आता ही स्त्री तुमच्यावरील अन्याय सहन न झाल्यामुळे शत्रूचा मुखवटा ओढून काढायच्या पुढे येणार आहे. आता तिसरे सर्वात भयंकर रूप, हे थेट तुमच्या शत्रूच्या गोट्यातील, त्याच्याच घरातील किंवा त्याच्याच सोबत काम करणारी स्त्री असू शकते. शत्रूने ज्या स्त्रीला तुमच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न केला, ज्या स्त्रीचा विश्वासघात शत्रूने केला, आणि आता वेळ बदल घेण्यासाठी ती स्त्री शत्रूचा सर्वात मोठा काळ बनून तुमच्या समोर उभी राहणार आहे. विचार करा, जेव्हा ही स्त्री 7 ऑगस्ट नंतर तो एकच पुरावा, तो एकच फोन कॉल, एकच मेसेज किंवा ते एक भयानक सत्य तुमच्या कुटुंबासमोर आणेल. जेव्हा शत्रूच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, त्या शत्रूचे तुमचे घर उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याला आता तोंड लपवायला जागा उरणार नाही. तो लोकांसमोर उघडा पडणार आहे आणि स्वतःच्या कर्माचे रक्ताचे अश्रू रडणार आहे. पण थांबा, इथे खेळ संपत नाही. जेव्हा हा महापर्दाफाश होईल, तेव्हा मेष राशीच्या लोकांनी कोणती सर्वात मोठी चूक टाळायला पाहिजे आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे, हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मंडळी, माझ्या मेष राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा एखादा भयंकर महाचक्रव्यूह भेदला जातो, जेव्हा शत्रूचा पर्दाफाश होतो, तेव्हा आसपासचा परिवार शांत राहत नाही. जिथे वादळ निर्माण होतं 7 ऑगस्ट नंतर, जेव्हा ती स्त्री त्या गुप्त शत्रूचा भुरका टर फाडेल, तेव्हा तुमच्या घरात आणि आयुष्यात एक अशी खळबळ निर्माण होईल किंवा उडणारी पण होईल. पण अशा वेळी जर मेष राशीच्या जातकांनी घाई गडबडीत किंवा भावनेच्या भरात एखादी चुकीचा पाऊल उचलला, तर जिंकलेली बाजी हातातून निसटू शकते. म्हणूनच या महाखुलास्यानंतर तुम्हाला कोणत्या 3 मोठ्या चुका टाळायच्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करायचे आहे, हे कान उघडून ऐका. पहिली सर्वात मोठी चूक, रागाच्या भरात विवेक गमवा. मेष राशीचे मूळ स्वभाव आक्रमण आहे. जेव्हा तुम्हाला समजल की तुमच्या जाळ्याच्या माणसाने, ज्याच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला होता, तेच तुमचे घर फोडण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तुमचा राग अनावर होईल. तुम्हाला वाटेल की आता जाऊन त्याला धडा शिकवावा. पण थांबा, मंगळ ग्रहाचा हाच रागीट स्वभाव शत्रू तुमच्या विरोधात वापरू शकतो. जेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा शांत राहा. थोडं डोक्याने, कायदेशीर आणि नैतिक मार्गाने शत्रूला त्याच्या जागेवर आणा. तुमचा संयम हाच शत्रूसाठी सर्वात मोठा पराभव ठरेल. दुसरी चूक, त्या स्त्रीवर अतिविश्वास दाखवणे. ज्यावेळी ती स्त्री तुमच्या समोर शत्रूचे सर्व काळे कारस्थान उघड करेल, पुरावे दाखवेल, तेव्हा शत्रू खूप चालाक आहे. तो उलट त्या स्त्रीला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करेल. तो तुमच्या मनात त्या स्त्रीबद्दलची शंका निर्माण करेल, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरील नाही तर तिच्यावर संशय घ्यावा.
सावध राहा. अशा वेळी शत्रूच्या जाळ्यात अडकू नका. त्या स्त्रीची पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कारण ती स्त्री तुमच्या घरावर आलेले संकट दूर करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून समोर आली आहे. तिसरी चूक, घरातील गुप्त गोष्टी पुन्हा बाहेर सांगणे. 7 ऑगस्ट नंतर जोपर्यंत हा सर्व वाद शांत होत नाही, तोपर्यंत पूर्णपणे नागासारखा ठेसला जात नाही, तोपर्यंत तुमच्या भविष्यातील योजना, पैशाचे व्यवहार किंवा घरातील वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. भीतीलाही कान असतात हे नक्की लक्षात ठेवा. आता ऐका 7 ऑगस्टचा महाअचूक उपाय. हा गुप्त शत्रू, त्याची वाईट नजर आणि तुमच्या घरावर असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी मेष राशीच्या जातकांना 7 ऑगस्ट रोजी हा महा उपाय न चुकता करायचा आहे. हनुमान चालीसाचे पाठन. 7 ऑगस्टच्या संध्याकाळी घरातील देवासमोर किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि सलग 3 वेळा हनुमान चालीसाचे पाठन करा. मंगळचा स्वामी हनुमानजी आहे. मारुतीरायाचे नाव घेतात शत्रूचे सर्व कारस्थाने भस्मात होतील. भीमसेन कापूर आणि लवंग. रात्री झोपताना घरातील मुख्य दाराजवळ एका मातीच्या पंतीत भीमसेन कापूर आणि 2 लवंगा जाळा, ज्यामुळे शत्रू तुमच्या घरातील सोडलेली वाईट दृष्टी आणि नकारात्मक एका क्षणात जळून खाक होईल. मंत्र जप हा करा. ओम क्राक्री क्रोसो भमाय नमः या शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या राशीचा स्वामी मंगळ इतका बलवान होईल की जगातील कोणतीही ताकद तुमचे घर फोडू शकणार नाही. शत्रूने कितीही मोठे जाळे विणले तरी 7 ऑगस्ट तुमचा विजय 500% निश्चित आहे. आता आपण वळत आहोत या महाव्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो, आता या लढाईत अंतिम टप्प्यावर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही जो त्रास सहन केला, जो रात्री तुम्ही उपाशी पोटी किंवा डोळ्यात अश्रू घेऊन काढले आहेत, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. 7 ऑगस्टचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवा सूर्योदय घेऊन येत आहे. लक्षात ठेवा, विजय नेहमी सत्याचाच होतो. शत्रूने कितीही मोठे चक्रव्यूह रचला असला, तुमच्या हसत्या खेळत्या घरात कितीही विष घालवायचा प्रयत्न केला, तरी आता ग्रहाची चाल बदलली आहे, वेळ बदलली आहे आणि संपूर्ण खेळ बदलला आहे. ज्या शत्रूने तुमचे घर फोडण्याचे, तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे स्वप्न पाहिले होते, तो शत्रू आता स्वतःच्या कर्माच्या आगीत जळून खाक होणार आहे. ती स्त्री जेव्हा 7 ऑगस्टला महापर्दाफाश करेल, जेव्हा शत्रूकडे पश्चातापाचे, रक्ताचे अश्रू ढळण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. म्हणून आज या मंचावरून मेष राशीच्या प्रत्येक जातकांना हा माझा अंतिम इशारा आहे. आता घाबरणे बंद करा. मान खाली घालून जगणे बंद करा. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे, जो सिंहासारखा गरजणारा तुमच्या पाठीशी साक्षात मारुतीरायाचा आशीर्वाद आहे. जेव्हा ती स्त्री सत्याचा दिवा घेऊन तुमच्या समोर येईल, तेव्हा न नमता, न डगमगता न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा. तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचा स्वाभिमान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. ग्रहाचा हा महायोग तुमच्या पाठीशी आहे. आता फक्त तुम्हाला पाऊल पुढे टाकायचे आहे. आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमच्या घरावर मारुतीरायाची कृपा राहावी, तुमच्या घरातील गुप्त शत्रूचा समूळ नाश व्हावा आणि सत्याचा विजय व्हावा, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्रीराम, जय हनुमान आणि श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव, तुमची समस्या नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. तसे महाव्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना व्हॉट्सॲपवर लगेच शेअर करा. कोणास ठाऊक तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मेष राशीच्या व्यक्तीचे हसते खेळते घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल. हो मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच रहस्यमय आणि सटीक राशी भविष्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू उद्याच्या नवीन
सनसनाट विशेष भागात. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि शत्रूपासून सावध राहा. मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन अचूक राशी भविष्याचे नवीन रोजचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. तुमची कमेंट पाहिले की मला समजतं की तुम्ही आपला व्हिडिओ नक्की पाहिला आहे. चला तर मंडळी, आता तुमची मेष राशीची वेळ बदलली. आता खेळ बदलला. घर फोडणाऱ्या गुप्त शत्रूचा आता डाव तुम्हाला समजला. तर हा व्हिडिओ राशी भविष्याचा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडून राहण्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत मी करते. चला तर मंडळी, बाय बाय. सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खा, मस्त राहा, स्वस्त खा. चला तर बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.